पन्हाळा तालुक्यामध्ये यात्रेमध्ये डीजे लावून अश्लील नृत्य पाहायला मिळालं आणि विनापरवाना बैलगाडी शर्यतीचं आयोजन सुद्धा यावेळी करण्यात आलेलं होतं। बांदिवडे, करंजफेंड आणि दरेवाडी या गावामधील 29 जणांवर या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे आणि विनापरवाना कार्यक्रमाचं आयोजन केल्यास कठोर कारवाईचा इशारा सुद्धा पोलिसांनी दिलाय। बातमी पाहतोय कोल्हापूरमधून। पन्हाळा तालुक्यामध्ये यात्रा होती आणि डीजे लावून अश्लील नृत्य ठेवलं गेलं होतं आणि तिचे दृश्य आपण पाहतोय। 3 गावांमधील 29 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या यात्रांचे आयोजन करण्यात येत आहे। परंतु काल पन्हाळा तालुक्यामध्ये पन्हाळा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विनापरवाना मिरवणूक आयोजित करण्यात आली होती। त्याचप्रमाणे विनापरवाना साऊंडचा वापर करून त्यावरती अश्लील नृत्य केले होते व विनापरवाना बैलगाडी शर्यत देखील आयोजित केली होती। सदर प्रकरणी वेगवेगळे 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले असून अशा 29 इसमावरती कारवाई करण्यात आलेली आहे।